मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बांबू उद्योग आणि बांबू उद्योगाचं महत्त्व. आजकाल बांबू उद्योगाच्या बाबतीमध्ये खूप मोठा अवेअरनेस केला जातो आणि फक्त एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाने बांबू मिशन 2025 सुरुवात केलेली आहे. या बांबू मिशन 2025 मध्ये खूप साऱ्या सवलती देण्यात आलेल्या आहेत बांबूच्या लागवडीपासून ते प्रोसेसिंगपर्यंत. आता 2 मार्चला शासनाने एक आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशावरनं आता यामधलं जे सबसिडी थोडक्यात म्हणतो आपण युनिट जे आहे त्या युनिटला फायनान्शियल सपोर्ट आणि सबसिडी ज्याला आपण अनुदान म्हणूया हे देण्याचं काम सुरुवात केलेलं आहे. मित्रांनो, ह्या सर्क्युलरमधल्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला ह्या स्लाईडमध्ये सांगतो. मित्रांनो, ही सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट जाणून घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे बांबू हा खरं तर असा ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट आहे जो दुर्लक्षित आहे. याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं अर्थार्जन होऊ शकतं. यासाठी 3 स्टेपमध्ये म्हणजे प्लांटेशन आहे, नर्सरी आहे आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग आहे आणि यापासून ऊर्जा मिळते. NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर प्लॅंट जे आहेत, हे थर्मल पॉवर प्लॅंटला मोठ्या प्रमाणात बांबू लागतात, जे अगदी ऊसापेक्षा जास्त भावाने खरेदी करतात. म्हणजे जवळजवळ 5,000 रुपये मेट्रिक टननी ते बांबू खरेदी करतात. तर मित्रांनो, चांगला स्कोप असणारा हा एक व्यवसाय आहे. ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली बांबूच्या बाबतीत खूप सारे व्हिडिओ बऱ्याच लोकांनी केलेले आहेत, पण आत्ता आपण बघून घेऊया नेमकं शासनाने काय आणलेलं आहे. बांबू मिशन जे आहे त्यावर माझा एक वेगळा व्हिडिओ येईल, पण त्यापूर्वी आपण फक्त हे बघणार आहोत की आता सध्या जे अनुदान वाटप सुरू झालेलं आहे ते नेमकं काय आहे आणि कुठलं अनुदान आहे. तर मित्रांनो, यामध्ये या सर्क्युलरप्रमाणे बांबू नर्सरी बिग म्हणजे 1 हेक्टर एरियामध्ये जर बांबू नर्सरी करत असेल तर त्याची प्रोजेक्ट कॉस्ट यांनी जी गृहीत धरलेली ती 20 लाखाची आणि त्यामध्ये सबसिडी दिली जाणार आहे 10 लाख. तर मित्रांनो, बांबू नर्सरीसाठी थोडक्यामध्ये 20 लाखाचा प्रोजेक्ट आणि 10 लाख सबसिडी. आता हे ॲप्लिकेशन कुठं करायचं आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, याबद्दल मी शेवटी सगळ्या गोष्टी ज्या आपल्या मनात येणाऱ्या शंका आहेत त्या सगळ्या शंकेचं निरसन याच्यामध्ये नक्कीच करणार आहे आणि याबरोबर आणखी काय करता येऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही बघत असाल मित्रांनो, 1 हेक्टर हे जे एरिया आहे यामध्ये बांबू नर्सरीसाठी जर आपण विचार केला तर याची प्रोजेक्ट कॉस्ट 20 लाख आहे आणि सबसिडी 10 लाख आहे. याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल की याचा अर्थ असा आहे तो म्हणजे 50% यामध्ये सबसिडी आहे. आता मित्रांनो, दुसरा जो ज्यामध्ये आत्ता त्यांनी जाहीर केलेला आहे तो म्हणजे बांबू नर्सरी स्मॉल म्हणजे छोट्या नर्सरीज, ज्याची प्रोजेक्टची कॉस्ट 10 लाख होईल. म्हणजे 10 लाख कन्सिडर केलेली आहे. आता प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येतात. तर याची सबसिडी जी आहे 5 लाख म्हणजे यामध्ये 50% सबसिडी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, बांबू ट्रीटमेंट प्लॅन्ट हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जिथं जिथं बांबू लागवड होते तिथं तिथं जर का बांबू ट्रीटमेंट प्लॅन्ट लागले तर पुढचे जे अलाइड प्रॉडक्ट आहेत ते तयार करणं सोपं होतं आणि त्यामुळं खूप मोठी क्रांती येऊ शकते. तर यासाठी बांबू ट्रीटमेंट आणि सीझनिंग प्लॅन्ट आहेत, तर याच्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये तरतूद आहे. ते म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट गृहीत धरलेला आहे 25 लाखाचा आणि सबसिडी आहे 12.5 लाख रुपये. आता मित्रांनो, सबसिडी जी 12.5 लाख 50% आहे ही कॅपिटल एक्सपेंडिचर असते. म्हणजे प्रोजेक्ट कॉस्टपेक्षाही वर्किंग कॅपिटल धरून बरीचशी कॉस्ट वाढू शकते. पण एक लक्षात घ्या, सबसिडीची लिमिट 12.5 आहे आणि प्रोजेक्ट कॉस्ट गृहीत धरलेला आहे तो 25 लाख हे 50% आहे. आता मित्रांनो, एस्टॅब्लिशमेंट ऑफ प्रोसेसिंग युनिट्स फॉर व्हॅल्यू ॲडिशन ऑफ बांबू. तुम्ही ज्यावेळेस फोटो बघता या व्हिडिओमधला तेव्हा आपल्या लक्षात येत असेल की नेमकं कशासाठी हे आहे. म्हणजे बांबूपासून जे आर्टिकल बनवले जातात, जसं मी आधी सांगितलं ट्रीटमेंट प्लॅन्ट, त्यातनं जो येतो बांबू ट्रीटमेंट झाल्यानंतर तर त्याच्या जी क्वालिटी येते, इम्प्रूव्हमेंट असते ती म्हणजे थोडक्यामध्ये त्याला तोड नाही अशी क्वालिटी असते आणि त्यामध्ये हे सगळे वेगवेगळे आर्टिकल बनवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं जर युनिट टाकत असू तर त्याची कॉस्ट 40 लाख रुपये गृहीत धरण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांनी जे कॉस्टिंग केलेली आहे थोडक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही, ती 40 लाख आणि याला सबसिडी 20 लाख आहे. म्हणजे 50% यामध्ये सबसिडी दिली जाणार आहे.
मित्रांनो, त्याच्यानंतर फर्निचर मेकिंग. बांबूचं जे फर्निचर आता सोफा सेट आहेत, वेगवेगळे फर्निचर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये विकले जात आहेत. मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. याची प्रोजेक्ट कॉस्ट गृहीत धरले 30 लाख रुपये आणि याला सबसिडी आहे 15 लाख म्हणजे 50%. सरसकट आत्तापर्यंत आपण काय बघतो की 50% सबसिडी आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर बांबू चारकोल, स्मॉल अँड मीडियम स्केलमधले बांबू चारकोल युनिट, बायोचार मेकिंग युनिट. मित्रांनो, याची खूप मोठी मागणी आहे. खरं पाहता ह्या सगळ्या नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी ज्या येत आहेत आणि ज्याची मागणी आहे ती, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की शेवटपर्यंत ह्या सगळ्या माहिती पोहोचली पाहिजे की नेमकं गव्हर्नमेंटकडनं काय काय केलं जातं आणि आपण कुठं बसतो आणि काय त्यामधनं घेऊ शकतो. तर मित्रांनो, याची प्रोजेक्ट कॉस्ट 40 लाख रुपये आणि याला सबसिडी आहे 20 लाख म्हणजे 50% सबसिडी आहे. मित्रांनो, हे प्रपोजल मागवण्यात आले आहेत. सध्या ॲप्लिकेशन कुठं करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे तुम्हाला. आता मित्रांनो, हे बांबू बोर्ड तयार करणं, मॅट प्रॉडक्ट्स तयार करणं, बांबूचे कोरुगेटेड शीट तयार करणं, फ्लोर वॉल टाईल्स तयार करणं, बांबूचे लॅमिनेट तयार करणं, पार्टिकल बोर्ड तयार करणं, MDF बोर्ड तयार करणं, OSB असा प्लॅन जर आपल्याला टाकायचा असेल, मग महाराष्ट्र कुठेही आपण प्लॅन करत असतो, तर याची प्रोजेक्ट कॉस्ट 500 लाख म्हणजे 5 कोटी आणि याची सबसिडी आहे 1.5 कोटी, 150 लाख म्हणजे 1.5 कोटी. म्हणजे इथं हा मोठा प्लॅन 30% आहे. म्हणजे यासाठी सबसिडी जी आहे 30% आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त ह्या बांबू मिशन 2025 मध्ये आणखी काही बरेच इन्सेंटिव्ज आहेत. त्याचा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन, कारण हा व्हिडिओ लांबतो, म्हणून त्याचा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन. पण आता सध्या मात्र हे ॲप्लिकेशन घेण्याची सुरुवात झालेली आहे आणि आपण अर्ज करू शकतो आणि करायला पाहिजे. आता मित्रांनो, प्रोसिजर फॉर ॲप्लिकेशन. आता अर्ज कुठं करायचा, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपल्या मनामध्ये नक्कीच शंका आहे, ते म्हणजे आपण कुठं अर्ज करायचा. तर मित्रांनो, हे अर्ज करत असताना काय क्रायटेरिया आहे, तर बांबू मिशन 50% देणार म्हणजे सबसिडी थोडक्यामध्ये, बँक लोन 40% आणि ओन कॉन्ट्रीब्युशन 10%. यामध्ये ॲप्लिकेशन करत असताना मग तो FPO असेल, इंडिव्हिज्युअल असेल किंवा कुठली कंपनी असेल, हे अर्ज करत असताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तो म्हणजे बांबू मिशन 50% सबसिडी देणार आहे, बँक लोन 40% असणं आवश्यक आहे आणि स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन 10% असणं आवश्यक आहे. काय केलं पाहिजे, तर हे प्रपोजल आपल्याला पहिल्यांदा बँकेकडे सबमिट करायचं आहे. मग बँकेनी, महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला कुठं अप्रोच करायचं आहे, तर पहिल्यांदा बँकेलाच अप्रोच करायचं आहे. बँक हॅज टू सबमिट डिटेल प्रपोजल टू DBDA आणि मग बँकेकडे प्रपोजल सबमिट झाल्यानंतर, बँकेला वायबिलिटी आल्यानंतर बँकेनी तो प्रस्ताव DBDA कडे द्यायचा आहे. DBDA म्हणजे डिस्ट्रिक्ट बांबू डेव्हलपमेंट एजन्सी. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा वन विभाग आहे, त्या वन विभागाला म्हणजेच थोडक्यात DBDA आहे, तिथं ते ॲप्लिकेशन बँकेनी पाठवायचं आहे. फॉलोअप तर आपल्यालाच घ्यावा लागेल, पण बँकेनी पाठवायचं आहे. आता DBDA काय करेल, DBDA म्हणजे जे जिल्ह्याचं ऑफिस आहे ते त्यांचा अभिप्राय देऊन महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे हे पाठवेल आणि मी जसं सुरुवातीला सांगतो गाईडलाईन्स ऑफ बांबू मिशन, तर बांबू मिशनच्या गाईडलाईनचा वापर करून त्याप्रमाणे DBDA प्रमाणे महाराष्ट्र बांबू विकास त्याला मान्यता देईल, म्हणजे ती सबसिडीची मान्यता देईल. तर मित्रांनो, एक आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला अर्ज कुठं करायचा आहे, तर बँकेमध्ये करायचा आहे. आणि तो प्रोजेक्ट जो आहे तो कसा बनवला पाहिजे, तर 50% बांबू मिशन देणार आहे, 40% बँक लोन आणि 10% ओन कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. आता सबमिशन कसं आहे, डिटेल फॉर सबमिशन म्हणजे सबमिशन करताना काय काय लागणार, म्हणजे अर्ज सादर करताना काय काय लागणार आहेत. तर कोण करू शकतो, इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्योर करू शकतो, कंपनी करू शकते, FPO करू शकतो, FPO FPC म्हणूया आपण. आता नेम ऑफ फायनान्सिंग एजन्सी विथ मेल ID आणि फोन. आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो, तुम्हाला जर हवा असेल, या प्रोसेसमध्ये जाणार असाल तर त्या फॉर्मची कॉपी मी तुम्हाला देईन किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती फॉर्मची कॉपी टाकेन. जो फॉर्म आपल्याला भरून बँकेकडे प्रपोजल दिल्यानंतर इकडे देणं आवश्यक आहे, ज्यामध्ये जी बँक तुम्हाला लोन देणार आहे त्या बँकेचे डिटेल, त्यांचा ईमेल ID, फोन नंबर असणं आवश्यक आहे. लोन सँक्शन डेट आणि अमाऊंट, बँकेने लोन कधी सँक्शन केलेलं आहे त्याची तारीख आणि अमाऊंट आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट,
हा तर याच्याशिवाय तर कुठली गाडी चालतच नाही, तर प्रोजेक्ट रिपोर्ट आवश्यक आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ फॉरेस्ट डिव्हिजन, कुठल्या डिव्हिजनकडनं आपलं ॲप्लिकेशन येतं, डेट ऑफ सबमिशन टू डिव्हिजन, जिथं आपण सादर केला त्याची तारीख, आणि जर इंडिव्हिज्युअल प्रस्ताव करत असू तर कास्ट तिथं देणं आवश्यक आहे, कारण यामध्येही काही कास्टसाठी रिझर्वड यामध्ये सबसिडी आहे. तर म्हणजे लिमिट नाही वाढणार, पण काही प्रस्ताव एकूण जे मंजूर करणार आहेत त्यातले काही प्रस्ताव कास्टसाठी रिझर्वड आहेत, तर कास्टचं डिटेल द्यावे लागतील, लँड डिटेल द्यावे लागतील, कुठं आपण हा प्रपोजल करणार आहोत, आणि रॉ मटेरियल किती अवेलेबल आहे, त्याची अवेलेबिलिटी काय, ह्याचा लेखाजोखा थोडक्यामध्ये, आणि मशिनरीची डिटेल आपल्याला द्यावे लागणार आहेत. अशा प्रकारे हे सगळे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला सबमिशन करायचं आहे. बँकेला सबमिशन केल्यानंतर DPR त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला हे वन विभागाला द्यायचं आहे. मित्रांनो, हे माझ्या यूट्यूब चॅनलवरनं ही माहिती तुमच्याकडं मी घेऊन आलेली जी माहिती आहे, अशी माहिती आणि लेटेस्ट माहिती, म्हणजे कुठलीही चुकीची माहिती नाही, लेटेस्ट माहिती ही तुम्हाला फक्त माझ्या ई कप्ते यूट्यूब चॅनलवर मिळेल. मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना दिशा देणारा एक विश्वास आहे यूट्यूब चॅनल आजचा आपला ई कप्ते. याला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या प्रवास जो आहे उद्योगाचा इथून सुरुवात होतो. तर मित्रांनो, हे धन्यवाद. हे जर आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि बघत राहा ई कप्ते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.